आमची बातमी, तुमचा व्यवसाय आता पोहोचेल लाखो लोकांपर्यंत। बातम्या प्रसिद्ध करायच्या असोत, व्यवसायाची जाहिरात करायची असो किंवा व्हिडिओ जाहिरात तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असो, अहिल्यानगर सिटीझन न्यूज आहे तुमच्या विश्वासाचा साथीदार। तुमच्या बातम्या आणि जाहिराती आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हजारो नव्हे तर लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। आजच संपर्क करा 9423182211 9422641963। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। राज्यातील सर्पदंशाच्या घटनांची अचूक नोंद, मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी 30 जून रोजी विधानसभेत केलेल्या मागणीला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे। सर्पदंशाची शास्त्रशुद्ध नोंद व्हावी, रुग्णांना वेळेत अँटी स्नेक व्हेनम ASV उपलब्ध व्हावे आणि राज्याचा विश्वासार्ह डेटाबेस तयार व्हावा, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी केली होती। त्यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक भूमिका घेत कार्यवाहीचे आश्वासन दिले होते। सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने हा निर्णय घेतल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले। या निर्णयामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि संपूर्ण व्यवस्था महाराष्ट्रात उभी करणार। सर्पदंशांची केवळ नोंद करून थांबायचे नाही, त्या माहितीचा उपयोग जीव वाचवण्यासाठी, योग्य वेळी ASV उपलब्ध करून देण्यासाठी आणि भविष्यात अधिक प्रभावी उपचार आणि संशोधनासाठी झाला पाहिजे। अधिसूचनेपासून संशोधनापर्यंत आणि संशोधनापासून प्रभावी उपचारापर्यंतची संपूर्ण व्यवस्था महाराष्ट्रात उभी राहिली पाहिजे। विक्रम पाचपुते आमदार। व्यावसायिकांना सर्पदंशाच्या घटनांची आणि मृत्यूची नोंद आरोग्य यंत्रणेकडे करणे बंधनकारक होणार आहे। सर्पदंशाचे ठिकाण, तारीख, विषबाधेचे लक्षणे, उपचार, दिलेल्या ASV कुलप्यांची संख्या आणि उपचाराचा अंतिम परिणाम यादी माहिती नोंदवली जाईल। यामुळे कोणत्या भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे याचे विश्लेषण करून संभाव्य हॉटस्पॉट निश्चित करणे शक्य होईल। परिणामी ASVचा साठा, वितरण आणि जनजागृती प्रभावीपणे राबवता येणार आहे। शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करताना आमदार पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले। सर्पदंश प्रतिबंध आणि उपचारासाठी हाफकिन संस्थेचे पुनर्जीवन आवश्यक असून या संस्थेच्या माध्यमातून संशोधनाला चालना देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच राज्यातील सापांच्या विषातील प्रादेशिक फरक अभ्यासण्यासाठी रिजनल व्हेनम बँक उभारण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।